नमस्कार. ग्रेट भेट या कार्यक्रमांतर्गत आपण आज गप्पा मारणार आहोत, चर्चा करणार आहोत श्री गणपतराव तथा श्री आप्पासाहेब बालवडकर यांच्याशी. आज बालेवाडी या एरियाची ओळख संपूर्ण जगभर आहे. काय नाहीये बालेवाडीमध्ये? बालेवाडीच्या जवळ बालेवाडी म्हाळुंगे आंतरराष्ट्रीय स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे. आज बालेवाडीमध्ये नामांकित IT कंपन्या देखील आहेत. आज बालेवाडीमध्ये अनेक मोठमोठ्या शाळा आणि त्याचबरोबर नामांकित ब्रँडचे महाविद्यालय देखील आहेत. आज बालेवाडी हे एक एज्युकेशन हब म्हणून जगाच्या नकाशावर प्रसिद्ध आहे. पण मित्रांनो, 1988 पूर्वी बालेवाडीची परिस्थिती कशी होती, काय होती, कोण लोक एकत्र आली, आज बालेवाडीचा हा विकास आपण एवढा पाहतोय, तर त्यामागे बऱ्याच लोकांचे श्रमदान होतं. आणि त्या संदर्भातच आज आपण आदरणीय आप्पासाहेबांशी चर्चा करणार आहोत आणि बालेवाडी गावासाठी त्यांचं त्यावेळीचं जे काम होतं याबद्दल थोडीशी माहिती जाणून घ्यावी. आप्पासाहेब नमस्कार. नमस्कार. आपल्या दर्शकांना आधी थोडी तुमच्याबद्दल माहिती सांगा. मी गणपत महातो बालवडकर, राहणार बालेवाडी, तालुका वेली, जिल्हा पुणे. पण आज तालुका जिल्हा असं म्हणण्याऐवजी पुणे कॉर्पोरेशनमध्ये आज बालेवाडी गाव 1997ला आलेलं आहे. परंतु पूर्वीची परिस्थिती जर पाहिली, शेती आणि दुग्ध व्यवसाय एवढाच या बालेवाडी गावामध्ये होतं. नोकरीला लोक जायची आणि घरची लोक शेती करायची. एकत्रित कुटुंब पद्धती पूर्वीपासून होते आणि एकत्रित कुटुंब पद्धती असल्यामुळं एकमेकाला धरून एकमेकाच्या विचाराने आपली प्रगती कशी होईल असाच विचार प्रत्येक कुटुंबामध्ये असायचा. तसं आम्ही सुद्धा एकत्रित कुटुंबात फार वर्ष काढली. आमचे आई वडील नेहमी म्हणायचे, एकटा माणूस कोणीही पोट भरू शकतो, पण एकत्रित राहून सगळ्यांची प्रगती कशी होईल हा जो विचार करतो तो खरा माणूस असतो. समाजाचे आपण ऋणी लागतो. हे ऋण फेडण्यासाठी प्रत्येकाने समाजासाठी काही ना काहीतरी काम करीत राहिलं पाहिजे, ही आमच्या वडिलांची शिकवण होती. तर मित्रांनो, हा अतिशय महत्वाचा मुद्दा आप्पासाहेबांनी मांडलाय. आणि जर आपण थोडा बारकाईने विचार केला तर आपल्याला कळेल की पूर्वीची जी पिढी होती तर त्यांना आपल्या आप्तेष्टांबद्दल, समाजातील प्रत्येक माणसाबद्दल एक विशेष आपुलकी होती आणि त्यामुळेच एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, तर असा काहीचा विचार आप्पासाहेबांनी मांडला याच्यामध्ये. आप्पासाहेब, तुमचं बालपण कसं गेलं? लहानपणी शेती कमी होती आमच्या कुटुंबाला. गावामध्ये 4थीपर्यंत शाळा होती. 5वीला बाहेरगावी परगावी शाळेत जायला लागायचं आणि जाण्याला पक्का रस्त्यामुळे कच्चा रस्ता असायचा. पावसाळ्यात सायकल खांद्यावर घेऊन जायला लागायचं. इतकी परिस्थिती कठीण होती. म्हणून मी 4थीपर्यंत बालेवाडीमध्ये प्राथमिक शाळेत शिकलो आणि नंतर शाळा सोडून दिली. थोरले भाऊ, आई वडील म्हणायचे जा शाळेत जा शाळेत, परंतु मी ते नाकारलं आणि शाळा सोडून दिली. मग त्याच्यानंतर थोरल्या बंधू बरोबर, आमचे दशरथ म्हणून थोरले बंधू होते, त्यांच्याबरोबर मी शेती करायला लागलो. लोकांची शेती पण आम्ही करायला घ्यायचो मोलमजुरीने. स्वतःची शेती करून दुसऱ्याची शेती पण करायला घ्यायचं. वडील दुधाचा व्यवसाय करायचा. दुधाचा धंदा आणि शेतीचा धंदा एवढंच त्या काळामध्ये एवढंच व्यवसाय होता. तेवढंच होतं. त्यामुळे 3 वर्षे थोरल्या बंधूबरोबर शेती केली. शेतीत इतकं कष्ट झाले. 8वी त्या काळामध्ये अनेक मुलं जायची शाळेत, परंतु मी शेती सोडली. 3 वर्ष कंटिन्यू शेती केली. सकाळी 8ला झोपलेलं आहोत, संध्याकाळी 6 वाजता सोडायचे. दुपारी जेवण नाही काय नाही. अशा कठीण परिस्थितीमध्ये ज्या वेळेला मी आऊत सोडायचं त्यावेळेला बैल नाह्यारात म्हणजे गवतामध्ये जाऊन बसायचे, इतके थकायचं. 3 वर्ष शेती केली. त्यावेळेस शेती करता करता गावातील काही विद्यार्थी पलीकडे शाळेत जायचं, म्हणजे दप्तर घेऊन येते, मी बघत बसायचं. मग शेवटी 3 वर्षानंतर मी सुद्धा शेतीत कंटाळलो, कारण थोरल्या बंधूंनी खूपच कष्ट करून घेतले. मग नंतर डोक्यात असा विचार आला की आपण आता शाळेत जावं. म्हणून एक दिवशी वडिलांना, थोरल्या बंधूंना सगळ्यांना सांगितलं की मी परत शाळेत जातो. ते म्हणले पहिलं शाळेत जा म्हणून सांगितलं आणि आता त्या काळात नको म्हणला ना, आता का चालला? म्हणलं मला आता लयच कष्ट पडले म्हणून मी परत शाळेत जातो. म्हणून पिंपरी निलख या गावी इयत्ता 5वीमध्ये त्या काळामध्ये मी प्रवेश घेतला आणि 5वी ते 7वी तिथं पिंपरी निलखला त्या प्राथमिक शाळेमध्ये शिकलो. आप्पासाहेब,
त्या गणिताच्या सरांची एक विशेष आठवण माझ्या ऐकण्यामध्ये आहे. गणितामध्ये कमी मार्क पडले म्हणून तो प्रसंग थोडा आपल्या तो फार मजेशीर प्रसंग आहे. 3 वर्षांनी शाळा सोडल्यामुळं मी वर्गामध्ये मोठाच होतो आणि त्या काळामध्ये 3 माहे, 6 माहे, 9 माहे, 12 माहे अशी परीक्षा असायच्या. तुम्हाला 6 माहेला गणितामध्ये 100 पैकी 2 मार्क पडले. तर प्रभाकर गोनू पाटील म्हणून भुसावळचे एक शिक्षक होते, पायजमा शर्ट टोपी, साधे शिक्षक होते. कारण आता आपण सर म्हणतो पण त्या काळात गुरुजीच म्हणायचे. मग त्यांनी मला पोटाला चिमटा घेतला आणि सांगितले, एवढा मोठा ठोकळा झालाय, या तुझ्यापेक्षा लहान मुलांना किती मार्क आणि तुला किती मार्क. ते मी जरी लहान होतो तरी माझ्या मनाला ते लागलं की आपला या विद्यार्थ्यांच्या समोर, मुलींच्या समोर, मुलांच्या समोर अपमान झाला. ती जिद्द डोक्यात ठेवून मी अभ्यासाला सुरुवात केली. परंतु त्या काळामध्ये गावामध्ये लाईट नव्हती. लाईटची व्यवस्था नसल्यामुळे दिव्यावर अभ्यास करायचा, राखेलचा दिवा. नंतर काही दिवसांनी कंदील आला, कंदिलावर अभ्यास करायचा. असं करून मी त्या काळामध्ये वार्षिक परीक्षेला 100 पैकी 98 मार्क गणितात मिळून पास झालो. त्यामुळं मला पाटील गुरुजी म्हणून होते, माने म्हणून मुख्याध्यापक होते. त्यांनी मला शाबासकीची थाप दिली आणि सांगितलं, इथून पुढं असंच गुणवत्ता यादीमध्ये नाव आलं पाहिजे, अशी जिद्द बाळग. आणि तोच इतिहास मी डोळ्यापुढं ठेवून पुढं सतत अभ्यास करीत राहिलो. त्यामुळं 5वी ते 7वी पहिला क्रमांक कधी 3 वर्षामध्ये सोडला नाही, सतत पहिलाच येत गेलो. असं त्या पाटील गुरुजींच्या बोलण्यामुळं मला जिद्द निर्माण झाली आणि मी तशा पद्धतीने वागत गेलो. आप्पासाहेब, इथे नक्कीच मला लोकांना सांगायला आवडेल की असं म्हणतात की आयुष्यात प्रत्येक होणारी गोष्ट ही काहीतरी चांगलंच घेऊन येणारी असते. पण याच्यामध्ये एक व्यक्तिविशेष जर आपण बघितलं, आपण आजकाल बरेचदा ऐकतो शिक्षकांनी डोळे दाखवले म्हणून विद्यार्थ्याला डिप्रेशन आलं, शिक्षकांनी एक फटका मारला म्हणून शाळेत पालक आले. पण त्या काळची पिढी ही अशी होती की ज्याला आपण एक हेल्दी कॉम्पिटिशन म्हणता येईल, की जर शिक्षकांनी मारले तर माझ्या चांगल्यासाठी मारले आणि मी यातनं काहीतरी चांगलं करून दाखवेल. आणि जे आप्पासाहेबांनी करून दाखवलं, तर मला वाटतं हे जास्ती महत्वाचं आहे. आणि हा आजकालच्या पालकांसाठी पण एक चांगला संदेश आहे की शिक्षकांच्या वागणुकीचं किंवा शिक्षकांच्या माराचं, शिक्षकांच्या शिक्षेचा आपण जर सकारात्मक अर्थ घेतला तर त्याचा निश्चितच फायदा हा विद्यार्थ्याला होण्यासारखा असतो. आणि जसं आप्पासाहेबांनी सांगितलं की पुढचे काही वर्ष त्यांनी सातत्यानं नंबर 1 वरतीच त्यांनी समाधान मानलं. आप्पासाहेब, तुमचं पुढचं महाविद्यालयीन शिक्षण किंवा त्या काळी 11वी-12वीला कसं बघण्यात यायचं आणि ते कुठे झालं? 7वी नंतर मी पुण्यामध्ये, ते आमचे मोठे बंधू अंकुश नाना म्हणून होते, गुलशे तालमीमध्ये व्यायाम करायचे. त्यामुळं तो म्हणला की तू पुण्यात येतो का शाळेत. मग पुण्यात कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, नानावाडा म्हणायचे, नानावाडा म्हणजे कोंडवाडा. दुपारी मुलींचे शिक्षण आणि सकाळी मुलांचे आणि दुपारी मुलींचे शिक्षण, अशी ती पद्धत होती. आणि आतमध्ये एकदा गेलं की ते बाहेरून कुलूप लावायचं किंवा कडी लावली की मुलांना बाहेर जाता येत नव्हतं, म्हणून त्याला कोंडवाडा म्हणायचे. पण अशा ठिकाणी मी 8वीला प्रवेश घेतला आणि गुलशे तालीम व्यायामाला जायचो. व्यायाम करून तालीम करायचं, दोन्ही गोष्टी एकाच वेळेला करीत होतो. त्यामुळे आमचे मोठे बंधू जे होते दहशत म्हणून, ते दूध आणायचे सकाळी तिथं आम्हाला. म्हशीचे दूध काढून पुण्यामध्ये, खास मला तालमीत असल्यामुळे आम्ही दोघं भाऊ, तर दूध तिथं घेऊन यायचे आणि आम्ही स्वतः स्वयंपाक करून स्वतःच बनवून खायचं. व्यायाम करता करता शाळाही पूर्ण केली. 8वी, 9वी, 10वी, 11वी त्यावेळेला सुद्धा मी अभ्यासक्रमात कधीही मागं पडलो नाही. 4 वर्ष गाडगीळ म्हणून अतिशय मुख्याध्यापक, प्रिन्सिपल आता मी म्हणत नाही, मुख्याध्यापक इतके कडक होते की त्यांनी ऑफिसमधून बाहेर डोकावल्यानंतर विद्यार्थी पळत सुटायचे वर्गात, इतका दरार होता. हल्लीच्या मुलांना मारलं तर पालक येतात सांगायला की का मारलं. पण पालकांनी हा विचार केला पाहिजे की मुलं ही फुलं आहेत आणि मुलांना दहशत असेल, दाब असेल तरच मुलं शिकू शकतात. हा आदर्श घेतला पाहिजे. उलट पालक आताची परिस्थिती अशी आहे की मुलांना मारायचं नाही, मुलांना दम द्यायचा नाही. मुलांना दम दिलं तर पालक येऊन लगेच शिक्षकांना सांगतात माझ्या मुलाला का बोलला. पण हा विचार करण्यापेक्षा मुलांचा वैरी काय शिक्षक नसतो, जो शिक्षक असतो तो मुलांच्या हिताच्याच दृष्टीने विचार करीत असतो.
हा विचार पालकांनी सुद्धा आजही ठेवला पाहिजे. धोरण कसंही असू द्या, परंतु मुलांना थोडी दहशत पाहिजे. मार काय नका नसू द्या, परंतु दहशत पाहिजे. डोळ्याने दाबलं तर मुलगा बसला पाहिजे. आता तर मोबाईलमुळं मुलं अतिशय वाया जायला लागलेले आहेत. विचार मुलांचे बदलले, एकमेकांशी संवाद बदललाय. अतिशय कठीण परिस्थिती आहे. बरोबर अशा परिस्थितीत देखील पालकांनी हा विचार करायला पाहिजे की मुलांना दम द्या, मारू नका पण दम द्या. सारं दम दिला तरी पालक येतो शिक्षकाला विचारतो का माझ्या मुलांना. हे माझ्या दृष्टीने ते गैर असं आहे, माझं मत आहे वैयक्तिक. आणि त्याच्यामुळेच मला असं वाटतं की म्हणजे मगाशी जसं आप्पासाहेबांनी सांगितलं की दळणवळणाची व्यवस्था नव्हती, पण तरीही इथून नानावडा म्हणजे पुणे शहर म्हणजे तिथपर्यंतचा प्रवास हा स्वतः करायचा. ही जी हिंमत आहे, किंवा मी जर बाहेर चालू, जसं तालमीतला व्यायाम आहे, मला नाही वाटत की कुठला तालमीतला वस्ताद जो असतो तो गोड बोलून शिकवत असतो. त्यामुळे तालमीत जायला पण एक वेगळी डेअरिंग अंगात पाहिजे. कारण 500 जोर सांगितले तर मारण्याशिवाय पर्याय नाहीये, आणि नाही मारले तर मग वस्तादांनी मार तो म्हणजे तो नक्कीच आहे. तर ही जी मानसिकता आहे ही तेव्हाच विकसित होईल जेव्हा विद्यार्थ्यांमध्ये एक जिद्द असेल, एक डेअरिंग असेल. आणि त्याच्यामुळे आपल्याकडे कदाचित ते फार जुनं वाक्य आहे की छडी लागे छमछम आणि विद्ये येई घमघम. त्यामुळे 2 फटके का होईना पण ते गरजेचे असतात. असो आप्पासाहेब, त्याच्यानंतरचा आपला गरवारे महाविद्यालयाचा प्रवास कसा होता? त्या काळात मग तालीम करायचा, व्यायाम करायचा. 11वीला देखील मी चांगल्या मार्काने पास झालो. मग गरवारे महाविद्यालयामध्ये पैलवान चंद्रकांत सातकर महाराष्ट्रात गाजलेला पैलवान होता. त्याच काळात आडकर म्हणून मारुती आडकर ऑलिम्पिक वीर 1972ला जर्मनीला गेलेली व्यक्ती होती. फार नावाजलेली तालीम, आणि ती तालीम फक्त असं विद्यार्थ्यांसाठीच फेमस होती. त्यावेळेला वस्ताद भुजंगराव दौलतराव जाधव आणि त्यांचे मिसेस आम्ही अक्का म्हणायचो. सगळेच पैलवान अक्का म्हणायचे. त्यांनी इतकं जीव लावायचे पैलवानांना. तो अभ्यास केला का नाही, शाळेत गेला का नाही, खाल्ला का नाही, जेवला का नाही, म्हणजे आई वडील जसे जपतात तसं त्या अक्का आणि दादांनी सर्व विद्यार्थ्यांना जपलं. आणि तालमीतून अतिशय चांगले कष्ट करून घेतले गेले. म्हणून गुलशे तालीम त्या काळामध्ये ऑल इंडियामध्ये फेमस झालेली तालीम होती. मारुती आडकर सारखा ग्रामीण भागातला पैलवान 1972ला जर्मनीला मुनिच ऑलिम्पिकला कुस्तीला गेलेला होता. अशा परिस्थितीमध्ये मग मी तिथं विचार केला की तालीम कुठं करा. त्या काळात आज हे गरवारे कॉलेज हा नाव आहे, परंतु त्या काळामध्ये MES कॉलेज नाव होतं. मी त्या काळात PD सायन्सला ॲडमिशन घेतलं. त्यावेळेला त्या कॉलेजचे प्रिन्सिपल होते जमदग्नी म्हणून. परंतु चंद्रकांत सातकर हा कॉलेजचा विद्यार्थी म्हणून नावाजलेला पैलवान ऑल इंडियाला, म्हणून अतिशय कमी फीमध्ये मला ॲडमिशन दिलं. त्या जमदग्नी सरांचं मी आजही ऋणी आहे. आणि म्हणून मी PD सायन्सला त्या काळामध्ये प्रथम वर्षाला प्रवेश घेतला आणि तिथे तो अभ्यास करायला लागलो. आपण किर्लोस्कर कमिन्स कडे जाण्याचा प्रवास कसा होता, म्हणजे नेमकं काय कारण होतं? त्याचं कारण एकच आहे, मी PD सायन्सला गेलो पूर्णपणे अभ्यास इंग्रजीमधून, मराठीत नाहीच. आणि मी ग्रामीण भागातला विद्यार्थी. PD सायन्सला मी तरी देखील पास झालो असतो, परंतु कधीही वेळेवर नाही गेलो. गुलशे तालीम व्यायाम करायचं, थोरले बंधू दूध घेऊन यायचं, तोपर्यंत वाट बघत बसायचं, दूध प्यायचं आणि मग कॉलेजला जायचं. त्यामुळं कायम लेट गेलो. त्यामुळं अभ्यासात खंड पडला आणि PD सायन्सला मला अपयश आलं. मग अपयश आलं तरी मी परत बसून करायला पाहिजे होता अभ्यास, पुढचा अभ्यास, परंतु मी ते सोडून दिलं आणि औंध ITI येथे प्रवेश घेतला. आणि ITIला त्या काळामध्ये मशिनिस्ट मिलर म्हणून एक सेपरेट ट्रेड आला होता. त्यावेळेला ज्यावेळेला आम्ही इंटरव्ह्यूला गेलो त्यावेळेला एक लोखंडे सर म्हणून होते, आजही मला आठवतंय. ते म्हणले, आता हा मशिनिस्ट मिलर ट्रेड आलेला नवीन, तर माझं असं मत आहे की तुम्ही त्या ट्रेडला जावा. आणि मी ते मान्य केलं. मलाही काय ITIचा एवढा काय अनुभव नव्हता. त्यावेळेला टर्नर फिटर म्हणजे मोठं समजायचं, बाकीच्या कोर्सला काय व्हॅल्यू नसायची. परंतु मिलर ट्रेड म्हणून मी त्या काळामध्ये ॲडमिशन घेतलं. त्यावेळेला महाजन म्हणून एक होते, लोखंडे म्हणून होते, ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी पहिल्या वर्षी चांगल्या मार्काने पास झालो. पास झाल्यानंतर किर्लोस्कर कमिन्स कोथरूड येथून
माननीय खडकतकर म्हणून युनिट मॅनेजर होते, ते इंटरव्ह्यूला आले होते आणि त्यांनी आमचा इंटरव्ह्यू घेतला. त्यावेळेला पहिल्याच इंटरव्ह्यूमध्ये मी 14 ऑगस्ट 1972 नाही 16 ऑगस्ट 1972ला अप्रेंटिस म्हणून किर्लोस्कर कमेन्स कोथरूड येथे मी नोकरीला लागलो. 2 वर्ष अप्रेंटिसशिप केली 1972 ते 1974 आणि 74ला कमेन्सला मी परमनंट नोकरी स्वीकारली. मला कायम नोकरीत ठेवलं गेलं. त्याला कारणीभूत गणेश खडकतकर म्हणून जे मॅनेजर होते त्यांनी मला ते साथ दिली चांगल्या पद्धतीने. आप्पासाहेब, तुम्ही सांगितल्याप्रमाणे किर्लोस्कर कमीशी तुमची नोकरी चालूच होती, पण मग नोकरी सांभाळायची, व्यायाम पण करायचा, शेतीचं पण नक्कीच काहीतरी काम असेल, पण मग हे करता करता तुम्हाला समाजकार्याची ओढ कशी लागली किंवा समाजकार्य तुम्हाला का करावं असं वाटलं? गावामध्ये एकत्रित कुटुंब असल्यामुळं आमच्या गावात आमच्या सगळ्या बंधूंचा दर्रा होता. लोकांना आमच्या कुटुंबाची गरज होती. म्हणून गुलाब धोंडेबा बालवडकर सारखा एक चांगला कार्यकर्ता होता. त्यांनी मला ढोल लेझिममध्ये प्रथम घेतलं. गावचा उत्सव जवळजवळ आम्ही 15 वर्षे एकत्रित, निवृत्ती पैलवान असेल, भैरू पैलवान असेल, पंढरीनाथ पैलवान असेल, गुलाब धोंडेबा असेल, ह्या लोकांच्या मार्गदर्शनाखाली मी गावच्या उत्सवामध्ये भाग घ्यायला लागलो. अरे एकत्र कुटुंब असल्यामुळं गावचा त्या मानाने मानपान गावामध्ये चांगला होता. म्हणून मग पहिल्यांदा 10-15 वर्ष गावच्या उत्सवामध्ये भाग घेऊन मला समाजाची आवड निर्माण झाली. वडिलांनी दिलेली शिकवणीची आवड निर्माण झाली की आपण समाजाची ऋण लागतो आणि हे ऋण फेडण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. म्हणून गावच्या उत्सवामध्ये आमचं संपूर्ण कुटुंब भाग घेत होतं. त्यावेळेला कुस्ती असेल, उत्सव असेल, तमाशा असायचा पूर्वीच्या काळामध्ये. त्या सगळ्या ह्याच्यात ही जी मंडळी होती, तरुण मंडळी, गुलाब धोंडेबासारखी, तर ते मला बरोबर घेऊन जायचे. तमाशा ठरवायचा असेल, पुढे कुस्त्या करायचा ठरवायचा असेल, त्यामुळं मला ते समाजाची काही आवड निर्माण झाली की आपण सामाजिक कामामध्ये चांगल्या पद्धतीने काम करू लागलो. तेव्हाची बालेवाडीची भौगोलिक परिस्थिती कशी होती? जसं तुम्ही मगाशी सांगितलं की पावसाळ्यात तर सायकल खांद्यावर घेऊन जायची वेळ यायची, तर मग आणखीन अशा काय काय अडचणी, तेव्हा अशा भौगोलिक अडचणी काय काय होत्या? भौगोलिक अडचणी म्हणजे जे पाणी फुल असायचं, गावात वड्यांना खूप पाणी असायचं. काही वेळेला पाणी 2-2 तास उतरत नव्हते. ते अतिशय, आणि रस्ता पक्का नसल्यामुळं, जाण्याची साधनं नसल्यामुळे आम्ही तर शिकलोच, परंतु आमच्या गावच्या मुली 7वीपर्यंतच नंतर शाळा झाली. पहिली 4थीपर्यंत होते, नंतर 7वीपर्यंत झाली. पण 7वीच्या पुढे शाळेत विद्यार्थी, पुरुष मंडळी जायचे विद्यार्थी, परंतु विद्यार्थिनी म्हणजे मुली कधी परगावी शाळेत जात नाही. त्यावेळेला पालकांची मानसिकता पाठवण्याची नव्हती. आज मुली फॉरेनला पण जाऊ शकतात, कुठेही जाऊ शकतात, परंतु त्या काळात परिस्थिती, मानसिकता लोकांची अशी होती की आपल्या मुली बाहेर जाता कामा नये आणि म्हणून त्या शिक्षणापासून वंचित राहायच्या. 1988 साली तुम्ही सांगितलं की 88 पूर्वीच्या काळी जर दळणवळणाची साधनं जर विकसित नव्हती, तर अर्थातच दळणवळणाची साधनं नसतील तर सगळ्याच गोष्टींवरती परिणाम होतो. आणि आप्पासाहेब, मग तेव्हा तुम्हाला असं का वाटलं की आपल्याला सरपंच पदाची निवडणूक लढवली पाहिजे आणि गावासाठी काहीतरी केलं पाहिजे? तर गावासाठी त्यावेळी तुमचा काय काय हेतू होते करायचे आणि आपलं काय काय कार्य झालं ते थोडंसं थोडक्यात. आमचे मित्र होते प्रकाश शेठ बालवडकर, किसनराव रानवडे, यांनीच एका चांगल्या कार्यकर्त्याबरोबर मी फिरत होतो, बाजूला झालो आणि योगायोगाने निवडणूक लागली. आमची जी मित्रमंडळी होती, किसन रानवडे सारखी, प्रकाश शेठ सारखी, ते म्हणले आपल्याला निवडणूक लढू. मी म्हणलं समोरची माणसं फार मोठी आहेत, आपण कसं लढवणार? त्यांना पडलं तर पडलं, होतंय काय त्यांनी, पण लढवा. आणि मग 1984 साली निवडणूक लढवली आणि आमचं पॅनल बहुमतात निवडून आलं आणि गावच्या लोकांनी ठरवलं की यांच्या घरातला सरपंच करावा. त्यावेळेला आमच्या भावांनी पण चांगली साथ दिली. आमचा किसन बापू असेल, अंकुश नाना असेल, विलास तात्या असेल, एकत्र कुटुंबातली जी साथ होती त्या साथीच्या बळावर मी 1984 साली सरपंच म्हणून पदभार स्वीकारला. आणि मग सरपंच पदावर आल्यानंतर आपण गावाच्या विकासाची काय काय नेमकी कार्य आपण आपल्या बाजूने पार पडली? सरपंच झाल्यानंतर आमचे बालवडकर, पैलवान निवृत्ती बालवडकर, पानाची टपरी होती कॉर्पोरेशनला, पण त्यांना कॉर्पोरेशनमध्ये कोण चांगलं काम करतंय, कोण काय करतंय सगळी माहिती होती. त्यांना आम्ही भेटायला गेलो निवडणूक झाल्यावर.
त्यांचं पाया बिया पडायचं, दर्शन घ्यायचं. त्या काळात प्रथाच होती अशी. वडीलधारी आजही वडीलधारी माणसाच्या पाया पडणं हे कधी पण चांगलं असतं. तर तिथं गेल्यानंतर आम्ही 4-5 जण गेलो. त्यांना विचारलं, आता ते म्हणले आपल्या गावचा विकास व्हायला पाहिजे, आजपर्यंत विकास झालेला नाही. तर तुम्ही आमदार रामभाऊ मोजे यांची भेट घ्या. अतिशय चांगली व्यक्ती आहे, चांगला आमदार आहे. कॉर्पोरेशनला मी रोज बघतो. कॉर्पोरेशनला जो विकास झाला आहे आज पुणे शहरामध्ये त्यांचा मोठा सहभाग आहे. तर त्यांची भेट घ्या आणि आपल्या गावचा विकास कसा होईल त्यांच्याकडून तुम्ही मार्गदर्शन घ्या. तर मी म्हणलं आपलं हवेली मूळचे मतदारसंघ आहे, आपले आमदार वेगळे आहे, अशोकांना मूळ आहे, पण यांच्याकडे कसं आहे? ते म्हणले त्यांना मतदारसंघ असो नसो ते बोपुडी मतदारसंघाचे आमदार होते आणि आम्ही हवेली मुळशीमध्ये मोडत होतो. परंतु असं असताना त्या निवृत्ती पहलवानला केवळ मामा म्हणायचे लोक, सगळेच लोक मामा म्हणायचे. आम्ही वालवडकर मामा म्हणत नव्हतो, आम्ही भाऊ म्हणायचो. तर त्यांनी ते मार्गदर्शन केल्यामुळं आम्ही आदरणीय रामभाऊ मोजे यांची भेट घेतली आणि त्यांना भौगोलिक परिस्थितीची जाणीव होतीच. मग सुधारणा कशी करायची, तर पहिलं काय काय बनवायचं इथून सुरुवात झाली. तर पक्का रस्ता पहिला गावात पाहिजे मी त्यांना सांगितलं. म्हणून पक्का रस्ता करण्यासाठी आदरणीय भाऊंनी मार्गदर्शन केलं. ते म्हणले तुम्ही मुख्यमंत्री वसंतदादा होते, वसंतदादा पाटील. मग आम्ही दोघं ते सरपंच आणि उपसरपंच, मी आणि चिंतामण म्हणून उपसरपंच होता. आम्ही गव्हर्नर हाऊसला मुख्यमंत्री वसंतदादा आहेत असं कळल्यावर आम्ही निवेदन द्यायला गेलो. निवेदन द्यायला गेलो तर काही पोलिसांनी आम्हाला अडवलं जायचं नाही म्हणून. पण त्यावेळेला शरद सुरे म्हणून एक PSI होता आमचा मित्र, तो म्हणला जा. आणि आम्ही गेलो गव्हर्नर हाऊसमध्ये. वसंतदादाला भौगोलिक परिस्थिती सांगितली की आमच्या गावापासून अम्युनिश फॅक्टरी इतकी जवळ आहे, यार्डी जवळ आहे, विद्यापीठ जवळ आहे, तरी देखील आमची परिस्थिती फार वाईट आहे. आजही आम्हाला खांद्यावर सायकली घेऊन जायला लागत आहे पावसाळ्यात. दादांनी सगळं ऐकून घेतलं आणि मग आम्हाला सांगितलं की जर समजा 8-15 दिवसामध्ये तुमच्याकडे कोणी अधिकारी आले नाही तर मी असेल तिथे तुम्ही मला भेटा. आणि मग मी दादांच्या पाया पडून तिथून निघालो. आणि दुसऱ्या दिवशी कमिन्सला मला 7:30ची ड्युटी असायची. 7:30 3 शिफ्ट असायच्या किर्लोस्कर कमिन्सला, फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट, थर्ड शिफ्ट. तर मी कंपनीत असताना 12-1 वाजता जिल्हा परिषदेचे अधिकारी आले आणि त्यांनी विचारलं सरपंच कुठे. ते गावात आमचे सभासद होतेच. त्यांनी सांगितलं बाबा ते कमिन्सला तिथे सर्व्हिसला गेले. मग गावातून फोन आला की अधिकारी लोक आलेले आहे, तुम्ही या. मग मी हाफडे काढून तिथून आलो, लोकांना दाखवलं, नदीला नेऊन दाखवलं पाणी किती जवळ आहे, काय किती जवळ आहे, कशी परिस्थिती आहे पाण्याची आणि रस्ता कसा आहे हे दाखवलं. मग त्यांनी ते सगळं ऐकून घेतलं आणि साधारणतः 3-3.5 महिन्यामध्ये प्रथम 1985 साली डांबरीकरण करून घेतलं. म्हणजे दळणवळणाची साधनं चांगल्या पद्धतीने सुरू झाली. हे प्रथम काम केलं. नंतर कॉर्पोरेशनचं पाणी आणलं. कॉर्पोरेशनमध्ये गाव नसताना देखील आमदार रामभाऊ मोजेंनी प्रयत्न केले आणि कॉर्पोरेशनची पाण्याची योजना केली. परंतु ती कॉर्पोरेशनच्या पाण्याची योजना करण्याच्या अगोदर बोरिंगला बोर मारून तात्पुरती नळ पाणी पुरवठा योजना पहिले केली. नंतर कॉर्पोरेशनचं पाणी घेतलं. त्याला संपूर्ण सहकार्य आदरणीय रामभाऊ मोजे यांनी केलं आणि म्हणून कॉर्पोरेशनचे पाणी आलं. रस्त्याचं डांबरीकरण झालं आणि लाईटचा पुरवठा कमी होता म्हणून हायवे बालेवाडी स्टेडियमच्या तिथून हायवे पासून तर बालेवाडीपर्यंत लाईटचा वाढीव पुरवठा केला. मराठी शाळेला खोल्या नव्हत्या जिल्हा परिषदेच्या, तर त्यावेळेला 4 खोल्या बांधल्या. नाहीतर आमचे त्या काळात विद्यार्थी गोरांच्या गोठ्यामध्ये बसून शिकत होते. काही मंदिरात, मारुतीचं मंदिर होतं तिथं बसायचे, काही भैरवनाथाच्या मंदिरात बसायचे. अशी अतिशय वाईट कंडिशन होती. परंतु ते 4 खोल्या बांधल्यामुळं निदान 7वी पर्यंतचे वर्ग तरी व्यवस्थित चालू झाले. आपण इंदिरा गांधी आवास योजनेमधून मग घरकुल योजनेबद्दल पण थोडीशी माहिती. हा, त्या काळात इंदिरा गांधी घरकुल योजना म्हणून होती. ती इथं बालेवाडीमध्ये प्रथम मी राबवली. गोरगरीब ज्यांना शेती नाही परंतु गावचे आहेत अशा लोकांना घरकुल योजना म्हणून अतिशय चांगली योजना होती.
ती घरं बांधून देण्याची योजना देखील मी पहिल्यांदा करून घेतली त्या काळामध्ये. तेही काम रामभाऊ मोजे यांच्याच मार्गदर्शनाखाली. गावचा बालेवाडी गावचा जो विकास झाला तो केवळ आमदार रामभाऊ मोजे यांच्या मार्गदर्शनाने झाला असं मी मानतो. आणि आपल्या इथे जे बालेवाडी म्हाळुंगे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे, तर मला वाटतं त्या उद्घाटनाचा जुने पेपर्सचे पण मी फोटो आपल्याकडे पाहिले. तर तेव्हाही आपला त्याच्यामध्ये काही सक्रिय सहभाग होता का तेव्हा स्टेडियमच्या कामामध्ये? म्हाळुंगे बालेवाडी स्टेडियम हे नंतर नाव दिले गेलं, परंतु पहिल्यांदा बालेवाडी स्टेडियमच होतं. वास्तविक ते योग्य आहे की म्हाळुंग्यांची जमीन जास्त होती, बालेवाडीची कमी होती, म्हणून आज म्हाळुंगे बालेवाडी स्टेडियम म्हणतात. परंतु बालेवाडी हे जागतिक लेवलला गेलेलं नाव आहे बालेवाडी स्टेडियमचं. त्यामुळं म्हाळुंगची जमीन जास्त असल्यामुळे आज रोजी म्हाळुंगे बालेवाडी स्टेडियम आहे. त्यावेळेला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब मुख्यमंत्री होते आणि त्या भूमिपूजनाचा कार्यक्रम बालेवाडी स्टेडियममध्ये असताना मी त्या काळात सरपंच होतो आणि त्या उद्घाटनाप्रसंगी मी त्या ठिकाणी होतो. आप्पासाहेब, श्री खंडेराय प्रतिष्ठानच्या प्रांगणात आज आपण बसलोय. श्री खंडेराय प्रतिष्ठानच्या स्थापनेबद्दल आपण काय सांगाल? ज्यावेळेला मी सरपंच झालो त्यावेळेला हवेली तालुक्यात चांगल्या प्रकारचं काम होतं, नाव होतं आणि एकजूट होती गावची. किरकोळ विरोधक असतातच. मग मी विचार केला की आपण जिल्हा परिषदेची निवडणूक लढवायची आणि हा विचार घेऊन आदरणीय रामभाऊ मोजेंकडे गेलो. सकाळी सकाळी त्यांच्या घरी गेलो, चहा पिलो आणि त्यांना सांगितलं की मला जिल्हा परिषदेची निवडणूक लढवायचा विचार आलेला आहे डोक्यात. मग ते म्हणले काय योजना आहे तुमची? तर मी म्हणलो ॲम्ब्युलन्स घ्यायची, फिरता दवाखाना सुरू करायचं, लोकांशी कॉन्टॅक्ट वाढवायचं आणि त्यामुळं आपल्याला निवडणूक सोपी जाईल हा विचार मी त्यांना सांगितला. त्यांनी ऐकून घेतलं. ठीक आहे म्हणले, बसा चहा घ्या. चहा घेतला आणि मग नंतर म्हणलं भाऊ मग तुमचं मत काय आहे? ते म्हणले माझं मत सांगतो. तुमच्या गावच्या मुली 7वीला शाळेत जात नाही, शिक्षणापासून वंचित राहतात, जाण्याची साधनं नसल्यामुळं, तर तुम्ही शाळा सुरू केली तर मी तुम्हाला मदत करतो. ॲम्ब्युलन्स घेऊन कोण आजारी पडले का, कोण काय करतंय, हे असलं मडी व्हायचं काम कोणी शिकवलं तुम्हाला? ॲम्ब्युलन्स घेतली तर खर्च आला, किन्नर आला, ड्रायव्हर आला, डिझेल आलं. हा उद्योग करण्यापेक्षा जर तुम्ही शाळा सुरू केली तर मी तुम्हाला मदत करतो असं त्यांनी सांगितलं आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला गॅरंटी होती की जे आमदार सांगतील ते होणारच. आणि म्हणून शिक्षणाचे संस्था सुरू करण्याचा विचार त्यावेळेला मग माझ्या डोक्यात आला. मग हा विचार आल्यानंतर मला तर शाळेतलं काहीच माहिती नाही. मी तर कामगार साधा किर्लोस्कर कमींचा. मग PS कुलकर्णी म्हणून केसरीवाड्यात ऑफिस होता आमच्या जोडीदाराचं. तो इन्कम टॅक्स सल्लागार होता. अतिशय बुद्धिमान माणूस होता आणि तो माझा खास मित्र होता. मग त्यांच्याकडे गेलो, म्हणलं हा आमदार साहेबांनी सांगितले शाळा सुरू करा. मला तर त्याच्यातलं काय ज्ञान नाही म्हणलं. तर शाळा सुरू करायची काय करायची मलाच काय माहिती नाही, तर याच्यावर काय तुमचं मत आहे? मग ते म्हणले अरे मी सगळं करून देते. मला अरे तुरेच बोलायचे. अरे मी सगळं करून देतो. ते तुम्ही तर आता दर महिना जेजुरीला जाता, मला माहिती आहे. तुमचं कुलदैवत पण खंडेराय आहे. मग श्री खंडेराय प्रतिष्ठान नावाने आपण संस्था सुरू केली. त्याला चॅरिटीला घटना द्यायला लागते, नियमावली द्यायला लागते, रजिस्ट्रेशन करायला लागतं. म्हणलं हे याच्यातलं मला काय माहिती नाही, ते तुम्ही करायचं. ते म्हणले ठीक आहे. मग श्री खंडेराय प्रतिष्ठान शैक्षणिक संस्था ही 20 जून 1988ला त्यांनी रजिस्टर करून दिली आणि 89ला आमदार रामभाऊ मोजे यांनी 8वीची मान्यता आणली आणि त्यामुळं स्वतःच्या घरातच आता 8वीचा वर्ग 1989ला सुरू केला. स्वतःच्या घरात पत्र्याची खोली बांधून 8वीचा वर्ग सुरू केला. पुढच्या वर्षी 90ला 9वीचा वर्ग सुरू केला. 91ला 10वीचा वर्ग सुरू केला. अशा पद्धतीने घराच्या समोर एक खोली बांधून 8वी ते 10वी असे सुरू केलं, जेणेकरून आपल्या गावच्या मुली ह्या 10वीपर्यंत तरी कमीत कमी शिकावा हा त्या काळचा उद्देश होता. कारण पुढचं मला काय त्याच्यातलं माहितीही नव्हती, म्हणून 8वीपर्यंत 10वीपर्यंतच मुली शिकावा हा या उद्देशाने मी ही संस्था सुरू केली. पुढं 5वी ते
7वी 1995ला आदरणीय रामभाऊ मोजे यांनीच ती 5वी ते 7वी आम्हाला जोडून दिली. म्हणून 5वी ते 10वी हे कंटिन्यू सुरू झालं. त्या काळामध्ये 5वीला मुलांना बसायला जागा नाही, म्हणून मग डॉन बॉस्को त्या शाळेच्या जुन्या खोल्या 16 खोल्या पत्र्यासहित त्या घेतल्या आणि त्या खोल्या या ठिकाणी आणून आहेत तशाच उभ्या केल्या 16 खोल्या. आणि म्हणून 5वी ते 10वी रेग्युलर काम सुरू झालं. आणि 10वीचा निकाल त्यावेळेला पहिल्याच वर्षी 100% लागला. त्यावेळेला मला स्वतःला आत्मविश्वास आला की आपण या क्षेत्रामध्ये काम करू शकतो. आणि म्हणून अशा पद्धतीने ते सुरू केलं. आप्पासाहेब, मग त्या काळची येणारी फी आणि शिक्षकांचे पगार याचं ताळमेळ कसं बसलं? त्यावेळेला पगार तर शिक्षकांना कमीच द्यायचं, परंतु तरी सुद्धा फी नव्हती ना. ग्रामीण भागात म्हणलं फी लोक देण्याची मानसिकताच नव्हती. म्हणून आमचे बंधू अंकुश नाना त्यांच्याकडून काही पैसे घ्यायचो, मला कमिशनमधून जे पगार यायचं त्याच्यातून काही पैसे द्यायचो. आणि शिक्षकांना ह्या महिन्यात पगार दिला तर पुढच्या महिन्यात नसायचा, अशी परिस्थिती वाईट होती. परंतु शिक्षकांचे पगार देत गेलो आणि शिक्षक सुद्धा चांगले प्रामाणिक मिळाले. स्वतःच्या राहत्या घरात सुरू केलेली शाळा आज त्याचं वटवृक्ष झालंय असं म्हटलं तर हरकत नाही. श्री खंडेराय प्रतिष्ठान शिक्षण संस्थेमध्ये आज तब्बल 5,000हून अधिक विद्यार्थी आपल्याकडे उत्तम दर्जाचं शिक्षण घेत आहेत. कला असो, क्रीडा असो किंवा इतर स्पर्धा परीक्षा असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये आज विद्यार्थी नावारूपाला आलेले आहेत. स्कूल ही पंचक्रोशीत अतिशय नावाजलेली शाळा आहे CBSE बोर्डाची. DSCC कॉलेज आहे, BCA, BBA आणि BComचे कोर्सेस चालतात. DIMR ज्ञानसागर मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च अँड मॅनेजमेंट, तर तिथेही आपल्याकडे विद्यार्थी आहेत. त्याचबरोबर मार्तंड भैरव अध्यापक महाविद्यालय, तिथेही आपल्याकडे शिक्षकाचा कोर्स म्हणजे BEdचा कोर्स पूर्ण करणारे विद्यार्थी आहेत. तर अतिशयोक्ती ठरणार नाही मी जर असं बोलतो तर मातोबा तुकाराम बालवडकर विद्यालय हे संस्थेचं काळीज आहे आणि संस्था तिथून सुरू झाली. आणि बाकीचे महत्वाचे अवयव म्हणजे हे नंतर आहे, पण पहिलं मराठी मीडियम महत्वाचं आहे. मला त्या निमित्ताने आप्पासाहेब एक गोष्ट जरूर इथे सांगावीशी वाटेल. बाणेर बालेवाडी हा एरिया जो आहे हा IT क्षेत्रातील एक नामांकित एरिया म्हणून ओळखला जातो. म्हणजे मजेशीर गोष्ट अशी आहे की बालेवाडीत मेथीची गड्डी पण 40 रुपयाच्या खाली मिळत नाही. या सगळ्याचा उल्लेख करायचं कारण असं की IT कंपनी आली की जागेच्या किमती वाढतात, महागाई वाढते, म्हणजे हे चित्र साधारण सगळीकडेच कॉमन आहे. आपण जर आज पाहिलं बारकाईने तर आपल्याकडे घरात आपल्याला मदतीला काम करणाऱ्या ज्या मेड आहेत किंवा आपण घरकाम करणाऱ्या ज्या ताई आहेत किंवा सिक्युरिटी संदर्भात काम करणारे जे लोक आहेत, आज ती बरीच मोठी वस्ती परभणी, नांदेड, लातूर या भागातून इथं स्थलांतरित झालेली आहे. आणि मला या निमित्ताने सांगावं असं वाटेल की बालेवाडी सारख्या एवढ्या प्रगत एरियामध्ये आज शिक्षण पण तेवढंच महागलं आहे, परंतु मातोबा तुकाराम बालवडकर विद्यालयामध्ये अतिशय माफक दरामध्ये आज हे विद्यार्थी इथून जे बाहेरच्या शहरातून राज्यातून जे स्थलांतरित झालेले लोक जे बालेवाडीमध्ये आज इथे काम करतायत, तर त्या विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय आप्पासाहेब ही तुमच्या निमित्ताने झाली आहे असं बोललो तर त्याचं किंवा असं वक्तव्य केलं तर ते वावगं ठरणार. अनेक नामांकित विद्यालय, महाविद्यालय इथे आहेत, पण त्यांच्या न परवडणाऱ्या फिया आणि त्या पार्श्वभूमीवरती आज इथे घराघरामध्ये जे काम करणारे जे लोक आहेत त्या पालकांच्या विद्यार्थ्यांसाठी उत्तम शिक्षणाची व्यवस्था ही मातोबा तुकाराम बालवडकर विद्यालयामध्ये आहे. म्हणजे तुमचं कामाचं योगदान तिथेही आप्पासाहेब कुठेतरी कळत नकळत पोहोचते. संस्थेचा जर तसा रिपोर्ट बघायला गेलं तर मी जेव्हा काही फाईल्स बघत होतो तेव्हा मला असं कळलं की मातोबा तुकाराम बालवडकर विद्यालयातून जे पासआउट विद्यार्थी आहेत त्यापैकी काही विद्यार्थी आज कलेक्टर म्हणून कार्यरत आहेत, त्यापैकी काही विद्यार्थी आज बऱ्याच विद्यार्थ्यांनी आज MBBS करत आहेत, बरेच विद्यार्थी आज PI झालेले आहेत, API झालेले आहेत किंवा IIT मध्ये या लोकांनी आज प्रवेश घेतलेला आहे. IIT मध्ये पण त्यांचा ठसा उमटवला आहे. मार्तंड भैरवचे जे आपले पासआउट जे शिक्षक आहेत तर त्यापैकी एका शिक्षिकेचा प्रोजेक्ट हा त्यांच्या लिडरशिप मी केलेला प्रोजेक्ट 9 विद्यार्थ्यांचा प्रोजेक्ट हा नासामध्ये लॉन्च झालेला आहे. आप्पासाहेब मला वाटतं हे अतिशय महान कार्य आपल्याकडनं घडलेलं आहे आणि संस्था तर छान चाललेलीच आहे,
मध्यंतरी सीएम इंटरनॅशनल स्कूलचे जवळजवळ डीएसओच्या स्पोर्ट्स कॉम्पिटिशन्समध्ये जवळजवळ 23 टायटल्स मारल्याची पण चर्चा आहे. फुटबॉल असेल, क्रिकेट असेल, बुद्धिबळ असेल, असे अनेक विविध क्रीडा प्रकारांमध्ये सीएमचे विद्यार्थी अतिशय उत्तम करतायत. महात्मा तुकाराम बालवडकरचे विद्यार्थी राज्य पातळीवर जाऊन खेळत आहेत. त्याचबरोबर अतिशय वाखाणण्यासारखी गोष्ट म्हणजे अशी की मध्यंतरी ऑस्ट्रियामध्ये जो फुटबॉल प्रशिक्षणाचा जो दौरा झाला, तर त्या दौऱ्यामध्ये सीएम इंटरनॅशनल स्कूलच्या 3 विद्यार्थिनी आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब यांची भेट घेऊन त्या प्रशिक्षणासाठी त्या रवाना झाल्या. तर मला वाटतं हे अतिशय वाखाणण्याजोगं कार्य आहे. आज राहत्या घरात सुरू केलेली शाळा आणि विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सोयी, तर मला वाटतं हे अतिशय पुण्याचं काम आणि समाज संतुलित करण्याचं काम आपण शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपल्या शैक्षणिक प्रांगणामध्ये आपण साहेब अजून काय विविध उपक्रम इथे चालतात तुमच्या निमित्ताने? आता आपलं महाराष्ट्रात तर नाव झालेलंच आहे. महात्मा तुकाराम बालवडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, त्याला दत्तात्रय रेड्डीपळ सारखा मुख्याध्यापक मिळाला. सीएम इंटरनॅशनल स्कूलमध्ये इक्बाल राणा आणि सर्व त्यांची टीम, त्याच्यामुळे आज आपलं सीएम इंटरनॅशनल स्कूलचं नाव चांगलं झालेलं आहे. डीएससीसीचं नाव चांगलं झालं आहे. MBAचं नाव चांगलं झालं आहे. MBAला आपल्याला साजे आलवी म्हणून डॉक्टर साजे आलवी पण चांगले मिळाले. म्हणजे ही 2-3 नाव मुद्दाम घेते. आता मनोज सर, म्हणजे तुम्ही स्वतः सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं नाव चाललेलं आहे. हा जो टीमवर्क आहे ना, याचा अर्थ ते हेड तर चांगले आहेच, परंतु त्यांच्याबरोबर असणारे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी अतिशय चांगल्या प्रकारे मेहनत घेतात आणि हे सर्व श्रेय हे शिक्षक वर्गाला, टीम वर्गाला जातं. आणि योगायोग असा आहे की माझा मुलगा डॉक्टर सागर, तो हाताशी आल्यामुळे ही प्रगती वाढत गेली. आणि त्यांना देणारे आमचे 2 मुलं आहे, मला एकंदरीत 3 मुलं, सागर, सुदर्शन आणि स्वप्नील. आणि आमच्या मिसेसची साथ, बंधूची साथ, बहिणींची साथ, समाजामधले चांगल्या लोकांची साथ. एकंदरीत हा कारभार जो होतो हा एकट्याच्या जीवावर कधी होत नाही. चांगल्या लोकांची साथ मिळत गेली, घरातून चांगल्या पद्धतीने साथ मिळत गेली, मुलांची चांगली साथ मिळत गेली. म्हणून आज बालवाडी ते MBA पर्यंत, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट पर्यंत, म्हणजे KG to PG इथपर्यंत जी मजल गेली, त्याला सर्व लोकांचं श्रेय आहे. विशेषतः आमच्या मिसेसचं आहे, मुलांचं आहे आणि तुमच्यासारख्या चांगल्या शिक्षकांचं आहे, हे मी मानतो. आपण साहेब आपल्या प्रांगणामध्ये अजून काय विविध उपक्रम इथे चालतात, जसं की नवचैतन्य परिवाराबद्दल आपण काय सांगाल इथे? या ठिकाणी आता जवळजवळ 12 वर्ष झाली नवचैतन्य ज्येष्ठ नागरिक संघ, जवळजवळ 1000 सभासद आहेत, त्यांचा मी अध्यक्ष आहे. आणि ॲडव्होकेट माशाळकर हे सचिव आहेत. जनरली हे दोन्ही आम्ही बघतो, परंतु आमच्याबरोबर जे सभासद आहेत ते आहेत. 1000च्या पुढे ज्येष्ठ नागरिक संघ आहे. आणि हास्य क्लब आम्ही जो चालवतो, नवचैतन्य हास्य, हा आपल्या या प्रांगणामध्ये चालतो. दररोज सकाळी 6 ते 7:30 हास्य, PT, प्राणायाम, आणि दर 3 महिन्याने आम्ही ट्रिप काढतो. 1 दिवसाची ट्रिप, कधी मुक्कामाची ट्रिप देखील असते. आम्हाला आमच्या महिला बंधू भगिनी ज्या आहेत त्याही चांगल्या प्रकारे साथ देतात. एक आमच्यात विशेष आहे, ट्रिपला गेल्यानंतर कोणीही नॉनव्हेज खायचं नाही, ही आमची पहिली अट आहे. मग त्यामुळं ट्रिपमध्ये कधी वादिवाद नाही, आनंदाने, अतिशय प्रेमाचे संबंध सगळीकडे, आनंदाने आनंद लुटायचं काम सगळे लोक करतात. त्यामुळे त्या लोकांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो. आपण इथे मला एक सांगावंसं वाटेल की आयुष्यभर कष्ट केलेले असतात आई वडिलांनी मुलांसाठी, बऱ्याचशा गोष्टी कॉम्प्रोमाइज केलेल्या असतात, आणि रिटायरमेंट नंतर सर्वात मोठा प्रश्न असतो की आता वेळ कसा घालवायचा, आणि हा अतिशय गहन प्रश्न असतो. पण या निमित्ताने मला सांगायला आवडेल इथे की जो सिनियर सिटीजन संघ जो आहे, आपला ज्येष्ठ नागरिक संघ जो आहे, तो या प्रांगणामध्ये अतिशय छान प्रकारे त्यांचा एकमेकांबरोबर सहयोग आहे. त्या संदर्भातले व्हिडिओज आपण आपल्या चॅनलवरती टाकलेले, ते जरूर पाहण्यासारखे आहेत. सकाळच्या ज्या उत्साही वातावरणात हे सगळे लोक एकत्र येतात, विविध व्यायाम प्रकार करतात. त्याच्या व्यतिरिक्त इथे मी हे ऐकलं की बऱ्याच नामांकित लोकांची व्याख्यानं होतात, जसं की मध्यंतरी एका रिटायर्ड पोलीस ऑफिसरचं, ज्यांचं सायबर संदर्भातलं सीताराम मोरे,
सीताराम मोरे सरांचं एक व्याख्यान झालं. त्याच्यामध्ये सिनियर सिटीजनला टेक्नॉलॉजी पासून काय काय सावधानता बाळगावी बाळगावी. लागेल या संदर्भात त्यांनी उत्तम जे फिशिंग वगैरे जे चाललेलं आहे किंवा जे स्कॅम्स वगैरे घोटाळे चालले त्याबद्दलची मार्गदर्शनं केली. त्याचबरोबर जसं तुम्ही सांगितलं की इथे पिकनिक्स पण जात आहेत, ट्रिप्स पण जात आहेत. या संदर्भातला अतिशय